नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांची अडचण मला माहीत आहे. भौमितिक रचना फळ्यावर शिकवायला खूप त्रास होतो. तर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय भौमितिक रचना डिजिटल बोर्डच्या माध्यमातून. अगदी सहज मी तुम्हाला भौमितिक रचना कशा पद्धतीने आपण डिजिटल बोर्डवर काढू शकतो. आपण प्रत्यक्ष फळ्यावर जेव्हा काढतो तेव्हा कंपासमधील जी युनिट्स आहेत ती वापरायला आपल्याला किंवा शिकवताना आपल्याला खूप त्रास होतो. तर भौमितिक रचना मी आज तुम्हाला डिजिटल बोर्डच्या माध्यमातून शिकवणार आहे. आणि हा माझा नवीन प्रयत्न कसा वाटला मला नक्की सांगा. तुमच्या कमेंट्सची मला आवश्यकता आहे, तुमच्या लाईक्सची मला आवश्यकता आहे. आणि नक्की बघा, हा पूर्ण लेक्चर अटेंड करा आणि व्यवस्थित समजून घ्या की भौमितिक रचना किती सोपं आहे. चला तर मग सुरू करूया. क्वेश्चन नंबर 1 आहे भौमितिक रचना 4.1 मधला त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN. AB बरोबर 5.5 सेंटीमीटर, BC बरोबर 6 सेंटीमीटर, CA बरोबर 4.5 सेंटीमीटर, BC छेद MN बरोबर 5/4. तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा. आता आपण या उदाहरणाकडे नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ABCच्या तीनही बाजूंची आपल्याला किंमत दिलेली आहे. AB, BC आणि CA. BC छेद MN दिलेलं आहे, पण LMNच्या कोणत्याही बाजूचं आपल्याला माप दिलेलं नाही. तर पहिलं आपल्याला काय करावं लागेल, तर पहिलं आपल्याला LMNच्या तीनही बाजू काढावे लागतील. तर आपल्याला जो BC छेद MN हा जो आपल्याला रेशिओ दिलेला आहे BC छेद MN, ह्याचा वापर करून ह्या BC छेद MNचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि ह्याचा वापर करून आपल्याला LMNच्या तीनही बाजूंचं मेजरमेंट काढायचं आहे. चला तर सुरू करूया. प्रथम आपण काय करूया, तर आपण जे दिलेलं आहे ते लिहूया. सोल्युशन लिहिताना आपण पहिल्यांदा जे काय दिलेलं आहे ते लिहूया. तर सोल्युशन सुरू करूया. पहिलं दिलंय त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN. लिहून घेऊया. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN. आता असं जेव्हा जेव्हा असेल तेव्हा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतील तेव्हा त्यांच्या संगत बाजू ह्या प्रमाणात असतात किंवा आपण म्हणतो इक्वल रेशिओमध्ये असतात. तर म्हणून आपण लिहूया की म्हणून AB छेद LM म्हणजे इकडची AB पहिल्या दोन बाजू तर इकडचे LM पहिल्या दोन बाजू. नीट समजून घ्या. बरोबर BC छेदात MN बरोबर AC छेदात LN. आता तुम्ही नीट बघितलं तुमच्या लक्षात येईल आपण तीन बाजूंचा रेशिओ फक्त लिहून घेतलेला आहे दिलेल्या माहितीवरून. आता आपल्याला अजून एक माहिती दिलेली आहे की BC छेद MN बरोबर 5/4. परंतु आपल्याला दिलेलं काय आहे, परंतु BC छेद MN हे आपल्याला दिलेलं आहे. दॅट इज गिवन. किती आहे, 5/4 आहे. आपण लिहून घेऊया 5/4. आता तुमच्या लक्षात येईल मधला जो रेशिओ आहे BC छेद MN मधला रेशिओ बघा, हा रेशिओ बघा, ह्याची किंमत आहे 5/4. म्हणजे ह्याची पण किंमत आहे 5/4, म्हणजे ह्याची पण किंमत आहे 5/4. नीट बघून घ्या. म्हणजे तिन्ही रेशिओंची किंमत काय आहे, 5/4. आपल्याला हेच वापरायचं आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला तिन्ही बाजूंची किंमत काढायची आहे. आपण सुरुवात कशी करणार, आपण प्रथम लिहिणार म्हणून एक रेशिओ आपण घेणार आहोत एका वेळेला. तर AB छेद LM बरोबर काय लिहिणार आहोत आपण, 5/4. खूप सोपं आहे बघा. प्रत्येक रेशिओ बरोबर 5/4 आपल्याला लिहायचं आहे. म्हणून आता AB ची किंमत आपल्याकडे आहे 5.5. लिहा 5.5 छेदात LM बरोबर 5/4. तिरकस गुणाकार करायचा आहे. अशा पद्धतीची गणित कशी सोडवायची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आपण लिहूया LM गुणिले 5
बरोबर 5/5 गुणिले 4. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे, हे आपल्याला सोडवायचं आहे. आणि हे कशा पद्धतीने सोडवायचं आहे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. अगदी सहज आपण अशा प्रकारची गणितं सोडवतो. तर मी थोडेसे वेगळे भाग करतो याचे. ठीक आहे, सुरू करूया. आता LM गुणिले 5 बरोबर 5/5 गुणिले 4. LM ची किंमत काढायची म्हणून लिहूया LM सो LM बरोबर 5.5 गुणिले 4 छेद 5. आता हे कसं सोडवायचं आहे तर 5ने 5.5ला भाग द्यायचा आहे. 5 एके 5, 5 अकरी 5 55 तुम्हाला माहिती आहे. तर ह्याचं उत्तर येईल 1.1 किंवा 1.1 आणि हे 1. सो 1.1 गुणिले 4 म्हणजेच 4.4 सेंटीमीटर. हे आलेले आपली LM ची किंमत. दिस इज LM. आता बघा तुम्ही पहिला रेशो आपण लिहिला AB छेद LM बरोबर 5/4. आपण आता काय करणार तर BC छेद MN बरोबर 5/4. दुसरा रेशो लिहूया BC छेद MN बरोबर 5/4. बघा आपण BC छेद MN बरोबर 5 BC ची किंमत आहे आपल्याकडे म्हणून आपण लिहूया BC ची किंमत 6 छेदात MN बरोबर 5/4. तिरकस गुणाकार करायचा आहे. MN बरोबर 6 गुणिले 4 छेदात 5. तर MN ची किंमत आलेली आहे 24/5. सोडवायचं आहे 5 चोक 20 आणि 5/8 40. तर आलेलं आहे 4.8 सेंटीमीटर. आपल्याला दुसरी किंमत मिळालेली आहे 4.8 सेंटीमीटर. आपण अजून एक भाग करूया कारण आपल्याला अजून एक किंमत काढायची आहे. ओके, आपल्याला अजून एक किंमत काढायची आहे. आता आपण घेणार आहोत तिसरा रेशिओ. तिसरा आहे AC छेद LN. खूप सोपं आहे. तुम्ही जर नीट विचार केला, नीट बघितलं, AC छेद LN तिसरा रेशिओ जो आहे आपला तो लिहायचा आहे सो AC छेद LN बरोबर 5/4 लिहिलेला आहे. AC ची किंमत आहे आपल्याकडे 4.5 छेदात LN बरोबर 5/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. LN बरोबर 4.5 गुणिले 4 छेदात 5. 5ने 4.5ला भाग जर आपण दिला तर 5 एके 5 आणि 9 5 45 म्हणजे हे येणार आहे 0.9. सो 0.9 गुणिले 4 केलं आपलं उत्तर आलेलं आहे 3.6 सेंटीमीटर. 3.6 सेंटीमीटर. आपल्याला 3 बाजू काढायच्या होत्या आणि आपण 3 बाजू काढून घेतलेल्या आहेत. नीट तुमच्या लक्षात येईल की फक्त आपल्याला 3 बाजू काढायच्या होत्या त्रिकोण LMNच्या आणि आपण सहज LMNच्या 3ही बाजू काढून घेतलेल्या आहेत. आता या LMNच्या 3 बाजू वापरून आपल्याला त्रिकोण ABC काढायचा आहे ज्याच्या 3ही बाजू दिलेल्या आहेत आणि LMN काढायचे आहे ज्याच्या 3 बाजू आपण आता काढलेल्या आहेत. तर आपण आता काय करूया, LMNच्या जे 3 बाजू आपल्याला आपण ज्या आता मिळवलेल्या आहेत त्या आपण लिहून घेऊया. आपण ज्या बाजू मिळवल्या ते लिहून घेऊया म्हणजे त्याचा वापर आपल्याला सम सोडवण्यासाठी होईल. तर आपण लिहूया ज्या बाजू आपल्याला मिळाल्या त्या कन्स्ट्रक्शनसाठी. तर LM बरोबर 4.4 सेंटीमीटर
MN बरोबर 4.8 सेंटीमीटर आणि LN बरोबर 3.6 सेंटीमीटर. आता हे वापरून आपल्याला दोन्ही कन्स्ट्रक्शन करायचे आहेत. कसे करायचे आहेत आपण बघूया. ओके, आपला बोर्ड जो आलेला आहे तो एम्प्टी झालेला आहे. आता या माहितीवरून आपल्याला दोन डायग्राम काढायचे आहेत. पहिलं काम अतिशय महत्त्वाचं आपल्याला करायचं आहे की जी दिलेली माहिती आहे त्याच्यावरून दोन रफ डायग्राम काढून घ्यायचे आहेत. रफ डायग्राम अगदी तुम्हाला हव्या तशा तुम्ही काढू शकता. ABC काढायचा आहे समजा आपल्याला, तर आपण अगदी तुम्हाला हवा तशा पद्धतीने रफ डायग्राम काढू शकता. नीट समजून घ्या. म्हणजे हा झाला आपला ABC. सो दिस इज ABC. अजून एक डायग्राम काढायची आहे, तो आहे LMN. तर हा झाला आपला LMN. रफ डायग्राम आपल्याला हवी तशी आपण काढू शकतो, लक्षात घ्या. त्याचा वापर तुमची फेअर डायग्राम काढण्यासाठी करायचा आहे. ह्याला नावं द्या. सो दिस इज ABC, A B C and this is LMN. so L M आणि N आपण नावं दिलेले आहेत. आता ह्या डायग्रामकडे बघून आपण फेअर डायग्राम कशी काढतो ते बघूया. फेअर डायग्राम काढताना आपला BC हा बेस आहे. बेस म्हणजे पाया. बेस आहे 6 सेंटीमीटर. सॉरी, BC बरोबर 6 सेंटीमीटर. आपण काय करणार आहोत तर प्रथम आपण घेणार आहोत स्केल. ही आपली आहे स्केल. स्केलवर आपल्याला घ्यायचा आहे 6 सेंटीमीटरची रेषा. तर प्रथम आपण घेणार आहोत 6 सेंटीमीटरची रेषा. शून्यापासून इथून आपल्याला सुरू करायची आहे 6 सेंटीमीटर. ही झाली आपली 6 सेंटीमीटर. ठीक आहे, थोडीशी डार्क घेऊया मला वाटतं रेषा. सो आपल्याला शून्यापासून सुरू करायचं आहे. ही झाली 6 सेंटीमीटर. व्हेरी गुड. तरी झालेली आपली 6 सेंटीमीटर. ही कोणती रेषा आहे तर ही आहे BC. तर तिला लगेच नाव द्या. दिस इज पॉइंट B, दिस इज पॉइंट C. ओके, BCचं मेजरमेंट लिहा किती आहे 6 सेंटीमीटर. इकडे लिहायचं आपल्याला दिस इज 6 सेंटीमीटर. आता ABचं डिस्टन्स काढायचं आपल्याला. ABचं डिस्टन्स किती आहे तर ABचं डिस्टन्स आहे 5.5 दिलेलं आहे बघा. ABचं डिस्टन्स आहे 5.5 आणि ACचं डिस्टन्स किती आहे. ACचं आहे 4.5. तर आपल्याला काय घ्यायचं आहे कंपास घ्यायचा आहे. हे आहे आपलं कंपास. कंपासमध्ये पहिल्यांदा घ्यायचं आपल्याला 5.5 अंतर. तुम्हाला माहिती आहे पट्टीवर कंपास ठेवून तुम्हाला डिस्टन्स घ्यायचं आहे. तर हे आहे बघा 5.5 घेतलेला आहे मी. आता हे कंपासचं जे टोक आहे ते आपण ठेवणार आहोत पॉईंट B वर. हे पॉईंट B वर मी ठेवलेलं आहे बघा. एक्झॅक्ट पॉईंट B वर ठेवलेला आहे. आता आपण काय करणार आहोत तर वरच्या बाजूला असा एक आर्क काढणार आहोत. कंस काढणार आहोत वरच्या बाजूला. पहिला कंस काढताना नेहमी थोडासा मोठा काढा जेणेकरून दुसरा कंस काढताना तुम्हाला अडचण येणार नाही. तर आपण पहिला कंस काढणार आहोत. इथून आपल्याला पहिला कंस ड्रॉ करायचा आहे. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता हा आपण B वरून A पर्यंत डिस्टन्स काढलेला आहे AB. BC बरोबर किती आहे AC बरोबर किती आहे 4.5. तर आपल्याला ह्याला घ्यायचं आहे. परत एकदा आपल्याला त्याला स्केल जवळ आणायचं आहे, पट्टी जवळ आणायचं आहे. ह्याच्यामध्ये अंतर आता आपल्याला घ्यायचं आहे 4.5.
जे 5.5 होतं ते आपल्याला करायचं आहे 4.5. मला थोडासा वेळ लागतो कारण मी डिजिटल बोर्ड वापरतो, थोडीशी अडचण येते. 4.5. पुन्हा आपण काय करणार आहोत, ह्याचं जे टोक आहे हे आपण ठेवणार आहोत बिंदू सी वर. हे बघा बिंदू सी वर ठेवणार आहोत. आणि आता आपण पुन्हा एकदा वरच्या बाजूला एक अशा पद्धतीने आर्क काढणार आहोत. वरच्या बाजूला असा कंस काढणार आहोत. पहिल्या कंसाला छेदणारा आपण कंस काढणार आहोत. तो कंस काढून घेऊया. तर अतिशय सहज आपण अशा पद्धतीने 2 कंस काढतो. 2 कंसांची जिकडे भेट होते, आपण म्हणूया 2 कंसांची जिकडे भेट होते आणि तो जो आपल्याला बिंदू मिळतो तो आहे बिंदू ए. म्हणजेच आपला हा जो बिंदू आहे, हा बिंदू आहे आपला ए. हा आपल्याला बिंदू मिळालेला आहे बिंदू ए. आता आपल्याला ए बी आणि ए सी जोडून घ्यायचं आहे. ए बी आणि ए सी जोडून घ्यायचं आहे आणि ए बी आणि ए सी जोडायचं आहे पट्टीच्या सहाय्याने. मी पट्टी वापरत नाही, थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून तुम्हाला पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचं, लक्षात ठेवा. तर आपण हा बिंदू ए बी आणि हा बिंदू ए सी अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहेत आणि आपल्याला बिंदू मिळालेला आहे ए. त्याला तुम्हाला नाव द्यायचं आहे बिंदू ए. आणि ही तुमची ए बी सी त्रिकोणाची डायग्राम आकृती तयार झालेली आहे. आकृती झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्याची जी मेजरमेंट्स आहेत ती लिहून घ्यायची. म्हणजे इकडे तुम्हाला लिहायचं आहे दॅट दिस इज 5.5 सेंटीमीटर ए बी, देन बी सी इज 6 सेंटीमीटर दॅट इज हियर, अँड ए सी दॅट इज सी ए इज 4.5 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने आपण सहज ए बी सीचा त्रिकोण काढलेला आहे. अशाच पद्धतीने आपण एल एम एन हा त्रिकोण काढणार आहोत. आता कमी वेळात आपण काढूया, जरा पटापट काढूया. एल एम एनसाठी आपण इकडे खाली त्रिकोण काढूया, त्रिकोण एल एम एन. आता एल एम एनमध्ये काय आहे तर एम एन बघायचं आहे. एम एन 4.8 आहे. एम एन 4.8 आहे. तर तुम्हाला एम एन बरोबर 4.8 घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मेजरमेंट आणि रेषा मारून घ्यायची आहे. सो फ्रॉम 0 टू 4.8 हे बघा 5च्या आधी. सो दिस इज 4.8. स्केलवर एक्झॅक्ट तुम्ही घ्यायचं आहे 4.8. दिस इज लाईन एम एन. लगेच तिला नाव द्या दॅट दिस इज लाईन एम एन. सो दिस इज एम, दिस इज एन. हा एम एन ही रेषा आपण काढलेली आहे, रेषाखंड काढलेला आहे. आता एम पासून एल पर्यंतचं अंतर बघा किती आहे, एम एल. तर एम एल दॅट इज एल एम इज 4.4. कंपास घ्या. कंपास मध्ये आपल्याला 4.4 डिस्टन्स घ्यायचं आहे. झिरो पासून 4.4, 0 पासून 4.4. सो फ्रॉम 0 सो 4.4 झालेला आहे. 0 पासून 4.4. आता आपण काय करणार आहोत तर त्याला ठेवणार आहोत पॉइंट एम वर. एम वर ठेवायचं आहे आणि वरच्या बाजूला पुन्हा एकदा आपल्याला आर्क करायचा आहे. खूप सोपं आहे. वरच्या बाजूला आर्क करताना लक्षात घ्यायचा पहिला आर्क हा नेहमी थोडासा मोठा काढायचा आहे. नेहमी लक्षात ठेवा पहिला आर्क नेहमी थोडासा मोठा काढायचा आहे, ज्याच्यामुळे दुसरा आर्क काढताना आपल्याला अडचण येत नाही. तर पहिला आर्क थोडासा मोठा काढूया आपण. ओके, हा झालेला पहिला आर्क. आता बघायचं आहे की एल पासून एन पर्यंतचं अंतर किती आहे. तर हे एल पासून एन पर्यंतचं अंतर किती आहे बघायचं, एल एन. तर एल एन बरोबर 3.6 आहे. आपल्या कंपासला आपण इथून उचलायचं आहे आणि कुठे ठेवायचं आहे, स्केलवर.
आणि आपल्याला अंतर घ्यायचं आहे 3.6. स्केलमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे 3.6. कंपासमध्ये घ्यायचे 3.6. हे झालं 3.6. आता आपल्याला पुन्हा एकदा स्केलला उचलायचं आहे, कंपासला उचलायचं आहे. पॉईंट एन वर ठेवायचं आहे. एन वर आपण ठेवलेलं आहे, नीट बघा. आणि आता आपल्याला वरच्या बाजूला पुन्हा एकदा आर्क काढायचा आहे. 3.6. ओके. ओके, सो 3.6 आपल्याला काढायचं. इकडे मेजरमेंट, कंस काढलेला आहे. दोन्ही कंसांचं इंटरसेक्शन झालेलं आहे. आपल्या कंपासचं काम संपलेलं आहे. आता आपण जो बिंदू आपल्याला मिळालेला आहे, हा बिंदू जो आपल्याला मिळालेला आहे, ओके, सो दिस इज पॉइंट एल. त्याला नाव द्यायचं आहे पॉइंट एल. अगदी सहज आपण ही डायग्राम काढलेले आहे, तुमच्या लक्षात येईल. सो दिस इज पॉइंट एल. हे बिंदू जोडून घ्यायचे आहेत, सगळे बिंदू जोडून घ्यायचे आहेत. स्केलचा वापर करायचा आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, स्केलचा वापर करायचा आहे. मला स्केल वापरायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून मी स्केलचा वापर करत नाही. तर अशा पद्धतीने LMN आपण काढून झालेले आहे. त्याच्यावर मेजरमेंट्स लिहायचे आहेत. LM बरोबर 4.4 सेंटीमीटर. MN किती होतं? 4.8 आणि LN इज 3.6. सो 3.6 सेंटीमीटर. अगदी सहज तुमच्या लक्षात आले, पहिला क्वेश्चन आपण सोडवलेला आहे. अगदी सहज आपण ह्या डायग्राम काढलेले आहेत आणि मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल. मी पुन्हा एकदा सांगतो, पूर्ण व्हिडिओ बघा, सगळे सोल्युशन सोडवून दिलेले आहेत. तुम्हाला माझं शिकवणं समजत असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रांबरोबर शेअर करा. आणि आपण पूर्ण सिलेबस अशा पद्धतीने घेणार आहोत. आपण त्रिकोणमिती सुरू करणार आहोत लवकरच. जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. तर प्रश्न क्रमांक 2 आपण बघूया. त्रिकोण PQR, समरूप त्रिकोण LTR, PQ बरोबर 4.2, QR बरोबर 5.4, PR बरोबर 4.8 आणि PQ छेद LT बरोबर 3/4. आता ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की दोन्ही ठिकाणी R आहे. इकडे पण R आहे, इकडे पण R आहे. तुम्ही नीट बघितलं तर लक्षात येईल. PQR मध्ये पण R आहे, LTR मध्ये पण R आहे. म्हणजे R हा दोन ठिकाणी कॉमन आहे, म्हणून बेस घेताना नेहमी आपल्याला R खालच्या साईडला घ्यायचा आहे. R हा आपल्याला खालच्या साईडला घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण आपल्याला ड्रॉ करताना एक छोटासा कोन काढावा लागतो. दोन त्रिकोण आपल्याला एकत्र काढायचे आहेत आणि म्हणून आपल्याला R हा बिंदू R आहे. ठीक आहे. तर PQR अशी रफ डायग्राम आपण पहिल्यांदा काढून घ्यायची. लक्षात ठेवायचं, ह्या रफ डायग्रामवरूनच आपल्याला आपली जी ओरिजिनल आकृती आहे, ओरिजिनल रचना आहे ती करायची आहे. आता इकडे आपण त्रिकोण PQR ही रफ डायग्राम काढलेली आहे. आपल्याला PQRची तीनही मेजरमेंट्स दिलेले आहेत, तीनही बाजू दिलेल्या आहेत. पण PQ छेद LT बरोबर 3/4 म्हणजे LTR जो त्रिकोण आहे त्याच्याबद्दल काहीही माहिती दिलेली नाही. आता आपला जो पहिला प्रश्न होता ते दोन वेगवेगळ्या आकृती होत्या. इकडे मात्र आपल्याला एकच आकृती काढायची आहे. आता बघा, P वरून पुढे आपण वाढवतोय आणि Q वरून पुढे आपण वाढवतोय ती बाजू रफ डायग्राम मध्ये. कशासाठी वाढवतोय? तर PQ 3 आहे, LT 4 आहे. म्हणजे LTR हा PQR पेक्षा मोठा आहे. LT हा PQ पेक्षा मोठी आहे बाजू बघा, म्हणून LTR हा PQR पेक्षा मोठा असेल. म्हणून आपण दोन्ही बाजू त्या एक्सटेंड केल्या, थोड्याशा वाढवून घेतल्या आणि PQ ला समांतर अशी बाजू काढली LT. आता ही आपली रफ डायग्राम तयार झालेली आहे. PQR आणि LTR दोन्ही त्रिकोण अशा पद्धतीने आपल्याला एकत्र काढायचे आहेत. आता आपण हे एक त्रिकोणाची सगळी मापं दिलेली असतील तर आपण कशा पद्धतीने काढतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण बघितलं की आपण कसं. आता इकडे आपण सगळे मेजरमेंट्स लिहून घेतोय. PQ बरोबर काय आहे, PR बरोबर काय आहे, तर सगळी जी मेजरमेंट्स आहेत ती आपण पहिल्यांदा लिहून घेतलेली आहेत. रफ डायग्राम मध्ये सुद्धा आपल्याला मेजरमेंट्स लिहून घ्यायचे आहेत, लक्षात घ्या.
तर आपण तिन्ही बाजूंचे मेजरमेंट्स लिहून घेतलेले आहेत. आता प्रत्यक्ष आपण रचनाला जेव्हा सुरुवात करू तेव्हा आपल्याला पहिल्यांदा बेस काढायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण PQ ही बाजू काढणार. आपण पट्टी घेऊया आणि पट्टीच्या सहाय्याने आपण PQ ही बाजू आपण काढून घेऊया. PQ आहे 5.4 सेंटीमीटर. आपण मध्यावर पट्टी घेतोय. बघा PQ 5.4 सेंटीमीटर आहे. आता आपण काय करणार आहोत तर शून्यापासून 5.4 सेंटीमीटर इतका लांब आपण म्हणूया रेषाखंड आपल्याला काढायचा आहे, जो पाया आहे त्रिकोणाचा किंवा बेस आहे. आता आपल्याला माहिती आहे QT ही पुढे आहे, RQच्या पुढे T आहे, म्हणून ती 5.4 न घेता आपण थोडीशी वाढवून घ्यायची, एक्सटेंड करून घ्यायची, म्हणजे पुढची डायग्राम काढताना आपल्याला अडचण येणार नाही. आणि RQ आपण जो बेस घेतलेला पाया घेतलेला आहे तर 5.4 वर बिंदू Q हा आपल्याला मार्क करायचा. हा आहे आपला बिंदू Q, आपण मार्क करून घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहोत तर आपल्याला RP ड्रॉ करायचा आहे. RP आहे 4.8. तुम्ही आकृतीकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. RP आहे 4.8 आणि PQ आहे 4.2. आपल्याला कंपासच्या सहाय्याने 3 बाजू दिलेल्या असल्या तर त्रिकोण सहज काढता येतो. खूप सोपं असतं आणि आपण हे इयत्ता 9वी मध्ये सुद्धा शिकलेलो आहोत की अशा पद्धतीने त्रिकोण आपण कसा काढू शकतो. आता आपण कंपासमध्ये मेजरमेंट घेणार आहोत 4.8. त्यासाठी आपल्याला कंपास घ्यावा लागेल. तर स्केलचा वापर करून आणि कंपासचा वापर करून आपण सहज अशा पद्धतीने डायग्राम काढू शकतो. मी कंपास घेतलेला आहे. आता कंपासमध्ये मी मेजरमेंट घेणार आहे 4.8 सेंटीमीटर. ऍडजस्ट करतोय मी 4.8 सेंटीमीटर. आता कंपासचं टोक आपल्याला ठेवायचं बिंदू R वर. बिंदू R वर आपल्याला हा पॉइंट ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूला एक अशा पद्धतीने आर्क काढायचा आहे 4.8 सेंटीमीटर अंतरावर. आता हा पहिला आर्क काढताना, पहिला कंस काढताना नेहमी लक्षात ठेवायचा हा कंस थोडासा मोठा काढायचा आहे, कारण आपल्याला त्याच्यानंतर दुसरा कंस काढायचा आहे, तो त्याला छेद करायचा आहे. त्याच्यामुळे पहिला कंस हा नेहमी मोठा काढायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. पहिला कंस नेहमी आपण मोठा काढायचा आहे. हा पहिला कंस आपण काढून झालेला आहे. आता आपण बघणार आहोत डिस्टन्स PQ, म्हणजे PQ हे अंतर किती आहे. तर PQ हे अंतर किती आहे 4.2 सेंटीमीटर अंतर आहे. आता आपण कंपासमध्ये घेणार आहोत 4.2 सेंटीमीटर PQ इतकं अंतर घेणार आहोत. 4.2. आता आपण कंपासचं टोक ठेवणार आहोत बिंदू Q वर आणि बिंदू Q वर तसा हा पॉइंट आपण ठेवून वरचा जो आपला पहिला कंस आहे त्याला छेद देणारा असा दुसरा कंस आपल्याला काढायचा आहे 4.2 सेंटीमीटर अंतराचा. तर आपण वरच्या बाजूला पहिल्या कंसाला छेद देणारा असा हा दुसरा कंस काढतो आहोत. दुसरा कंस काढलेला आहे आपल्याला. आता जिकडे हे दोन कंस आंतरछेद होतात किंवा इंटरसेक्ट होतात, हा जो बिंदू आपल्याला मिळालेला आहे तो आहे बिंदू P. आणि बिंदू P पासून R आणि P पासून Q हे जर आपण जोडले तर आपल्याला मिळणार आहे त्रिकोण PQR. खूपच सोपं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट खास करून सांगतो की मला थोडासा स्केल वापरायला वेळ लागतो, त्याच्यामुळे मी स्केल न वापरता ह्या बाजू जोडून घेतो. परंतु तुम्ही मात्र स्केलचा वापर करायचा आहे. स्केलशिवाय कधीही कन्स्ट्रक्शन किंवा रचना करू नका. आपल्याला दोन बिंदू जोडायचे आहेत PR. आता आपण PR ला सुद्धा पुढे एक्सटेंड करणार आहोत, कारण आपल्याला दिसतं L हा बिंदू P च्या पुढे आहे. मग तो बिंदू शोधायला आपल्याला पुन्हा त्रास नको, म्हणून आपण काय करणार तर ती जी रेषा आहे किंवा ते जी किरण आहे ते आपण पुढे वाढवणार आहोत, कारण P च्या पुढे आपला L बिंदू आपल्याला पुन्हा शोधायचा आहे. तर आपण RQ हे एक किरण काढलेलं आहे, RP हे दुसरं किरण काढलेलं आहे आणि PQ ही बाजू आपण जोडून घेतलेली आहे. आपला त्रिकोण PQR हा तयार झालेला आहे. ही रचना तयार झालेली आहे. आता आपली पुढची रचना आहे, आपल्याला LTR काढायचा आहे. आता PQ छेद LT बरोबर 3/4 दिलेला आहे. इकडे अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला R पासून
30 ते 50 अंशाचा, अंदाजे 30 ते 50 अंशाचा आपल्याला आरच्या ठिकाणी जो कोण कॉमन असेल त्या ठिकाणी शक्यतो आपल्याला हा कोन काढायचा आहे. हा मी कोन काढतो इथे. हा अंदाजे तुम्हाला काढायचा आहे 30 ते 50 अंश साधारण मी म्हणेन अशा पद्धतीने आपल्याला हा कोन काढायचा आहे. हा मी कोन काढलेला आहे. साधारण 30 अंशापेक्षा जास्त काढा म्हणजे तुम्हाला मेजरमेंट घ्यायला सोपं होईल. आता PQ छेद LT बरोबर 3/4 दिलंय, तर त्याच्यामध्ये जो आपला रेशिओ दिलेला आहे 3/4 त्याच्यामधला मोठा अंक बघायचा 4 आहे. तर त्या किरणाचे किंवा त्या रेषाखंडाचे आपल्याला 4 समान भाग करायचे आहेत कंपासच्या सहाय्याने. लक्षात घ्या, कंपासच्या सहाय्याने करायचे आहेत 4 भाग. जो जो मोठा अंक असेल तितके भाग करायचे आहेत. लक्षात ठेवा 3/4 आहे, 4 हा मोठा अंक आहे म्हणून त्याचे 4 भाग करायचे आहेत. आता मी इकडे कंपास वापरू शकत नाही कारण माझ्या कंपासमध्ये थोडीशी लिमिटेशन्स आहेत. तर मी पट्टीच्या सहाय्याने त्याचे 4 इक्वल पार्ट्स किंवा सारखे भाग करून घेतो. मी 4 त्याचे सारखे भाग करून घेतोय पट्टीच्या सहाय्याने. तुम्हाला करायचं आहे कंपासच्या सहाय्याने. ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची आहे, ह्याच्यामध्ये चूक करायची नाही. तर कंपासने 4 भाग कसे करता येतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी तुम्हाला बेसिक कन्स्ट्रक्शन कसं करायचं आहे ते दाखवतो. तशा पद्धतीने बघा मी 4 भाग त्याचे करून घेतोय. फॉर इक्वल पार्ट्स युजिंग कंपास मी स्केल वापरतोय, तुम्हाला कंपासच वापरायची आहे. तर त्यांना आपण 4 भाग केल्यानंतर त्यांना काहीतरी नावं देऊया. आता बिंदू आपला R आहे, R पासून आपण तो कोन काढलेला आहे म्हणून आपण नावं देताना R1 R2 R3 R4 अशा पद्धतीने त्याला नावं देऊ शकतो. तर पहिला आपला तो बिंदू R आहे म्हणून पहिल्याला आपण दिला R1, दुसरा आहे R2, तिसरा आहे R3 आणि चौथा आहे R4. अशा पद्धतीने आपण त्याला नावं दिलेली आहेत. आता इकडे लक्षात ठेवायची एक गोष्ट की PQ आहे 3, LT आहे 4 म्हणजे Q बिंदूला आपण तिसरा बिंदू जो आहे R3 तो जोडणार आहोत. PQ 3 आहे छोटा त्रिकोण म्हणून तिसरा बिंदू आपण जोडणार आहोत. तिसरा बिंदू आपण जोडलेला आहे. आता आपण T कसा शोधणार? तर हे जे आपण रेषा काढलेली आहे, आता जो रेषाखंड आपण जोडलेला आहे त्याला समांतर अशी आपल्याला दुसरी एक रेषा काढायची आहे चौथ्या बिंदूतून. कारण काय? तर LT किती आहे 4. LT 4 आहे म्हणून चौथ्या बिंदूतून समांतर रेषा आपण काढणार आहोत. आता ही समांतर रेषा कशी काढायची? तर इक्वल मेजरमेंटचा आपण कंस काढतो. हा जो कंस आहे हा बघा इतक्याच मापाचा कंस आपल्याला काढायचा आहे ह्या बिंदूवर. म्हणजे R4 वर आपल्याला सेम मापाचा कोन काढायचा आहे. आता हे मला थोडेसे लिमिटेशन्स येतात, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. पण ही बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला माहित आहे की अशा पद्धतीने आपल्याला करता येते. तर समांतर रेषा इथून आपल्याला काढायची आहे आणि हा जो समांतर रेषा काढल्यावर मिळालेला बिंदू आहे हा आहे आपला बिंदू T. रफ डायग्राम कडे बघा, तुमच्या लक्षात येईल हा आहे आपला बिंदू T. बिंदू T आपल्याला मिळालेला आहे. आता बिंदू T मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? तर जो बिंदू Q आहे तिथून जो कोन आहे Q पासून P कडे जाणारा म्हणजे कोन PQR त्याच मापाचा कोन आपल्याला काढायचा आहे. कारण आपल्याला दोन जे त्रिकोण आहेत ते दिलेलं आहे की समरूप आहेत, त्याच्यामुळे कोन एकरूप असणार आहेत. तर सेम मापाचा आपल्याला इकडे कोन काढायचा आहे. समांतर रेषा काढली की तो कोन एकरूप असणार आहे. तर ही एक समांतर रेषा काढलेली आहे. आपण काय केलं? PQ ला समांतर रेषा काढलेली आहे आणि आता आपल्याला बिंदू मिळालेला आहे तो बिंदू आहे L. हा जो बिंदू मिळाला तो बिंदू आहे L. आणि अशा पद्धतीने आपलं कन्स्ट्रक्शन तयार झालेलं आहे, रेडी झालेलं आहे. आता तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन काढण्यासाठी आपल्याला समान मापाचा कोन कसा काढायचा हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि 9th स्टँडर्डला आपलं झालं होतं की समान मापाचा कोन. तर हे बघा मी तुम्हाला दाखवतो की हे दोन कोन खालचे हे एकरूप आहेत, वरचे जे दोन कोन आहेत ते एकरूप आहेत. आणि अशा एकरूप कोन जेव्हा आपण काढतो तेव्हा आपली डायग्राम आपलं कन्स्ट्रक्शन चुकायचे चान्सेस 0 असतात. आपल्याला एकरूप कोन काढता यायला हवेत.
प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 आहे, त्रिकोण आर एस टी समरूप त्रिकोण एक्स वाय झेड, आर एस बरोबर 4.5 सेंटीमीटर, कोण आर एस टी बरोबर 40 डिग्री, एस टी बरोबर 5.7 सेंटीमीटर, आर एस छेद एक्स वाय बरोबर 3/5 अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला दोन त्रिकोण काढायचे आहेत. सोल्युशन लिहूया. जे दिलेलं आहे पहिल्या प्रश्नासारखं आहे, हे तुम्ही नीट बघितलं तुमच्या लक्षात येईल. पहिला आणि तिसरा प्रश्न एकसारखे आहेत. सोल्युशन लिहूया. त्रिकोण आर एस टी समरूप त्रिकोण एक्स वाय झेड जे आपल्याला दिलेलं आहे, कंसात तुम्ही लिहू शकता पक्ष. आता म्हणून आर एस छेद एक्स वाय बरोबर एस टी छेद वाय झेड बरोबर आर टी छेद एक्स झेड हे आपण का लिहू शकतो, तर समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू ह्या नेहमी प्रमाणात असतात, आपल्याला माहिती आहे. आणि ते प्रमेय आपण वापरतो. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू तुम्ही कंसात लिहू शकता. परंतु आपल्याला दिलेला आहे की आर एस छेद एक्स वाय बरोबर 3/5, आर एस छेद एक्स वाय बरोबर 3/5 ही किंमत दिलेली आहे. ह्याचा अर्थ काय होतो, तर ह्याचा अर्थ असा होतो की एक रेशिओची किंमत जर 3/5 असेल तर तीनही रेशिओची किंमत काय असणार आहे, 3/5 असणार आहे. बरोबर आहे. तर आपण म्हणून लिहू शकतो, म्हणून आर एस छेद एक्स वाय बरोबर एस टी छेद एक्स झेड बरोबर एस टी छेद वाय झेड बरोबर आर टी छेद एक्स झेड बरोबर 3/5. आता आपण लिहून घेतलेलं आहे की तिन्ही रेशिओंची किंमत काय आहे, 3/5 आहे, जे आपल्याला दिलेलं आहे. आणि ह्याचा वापर करून आपल्याला उरलेल्या बाजू काढायच्या आहेत. आता आपण काय करणार, प्रत्येक रेशिओ बरोबर 3/5 लिहिणार. म्हणजे आर एस छेद एक्स वाय बरोबर 3/5. आता आपल्याकडे आर एस ची किंमत आहे का, तर आर एस ची किंमत आहे 4.5 छेद एक्स वाय बरोबर 3/5. म्हणून एक्स वाय बरोबर तिरकस गुणाकार 4.5 गुणिले 3 4.5 गुणिले 5 छेदात 3. आपल्याला याचं सोल्युशन काढायचं आहे. 3 आणि 4.5 आपण भाग दिला तर उत्तर येईल 1.5, म्हणजे उत्तर येईल 1.5 गुणिले 5 बरोबर 7.5. आपल्याला एक बाजू मिळालेली आहे, एक्स वाय बरोबर 7.5. आता आपण जाऊया एस टी छेद वाय झेड म्हणजे दुसरा रेशिओ बरोबर 3/5. हे सोडवायचं आपल्याला. एस टी ची किंमत आहे आपल्याकडे, एस टी ची किंमत आपल्याकडे दिलेली आहे, ती किंमत लिहायची आहे. म्हणून आपण लिहिलं 5.7 छेदात वाय झेड बरोबर 3/5. सोडवायचं आहे वाय झेड बरोबर 5.7 गुणिले 5 भागिले 3. भाग द्यायचा आहे, उत्तर येईल 1.9 1.9 इंटू 5 दॅट इक्वल्स टू सोडवायचं आहे 9.5 सेंटीमीटर. आपल्याला दुसरं उत्तर आलेलं 9.5 सेंटीमीटर. आता आपल्याला एक कोन दिलेला आहे, कोन आर एस टी बरोबर 40 अंश. बरोबर. मग एक्स वाय झेड काय असेल, तर 40 अंश, कारण त्या समरूप त्रिकोणाचे ते दोन संगत कोण आहेत, त्याच्यामुळे त्यांचं दोघांचं माप काय असणार आहे, त्यांचं दोघांचं मेजर काय असणार आहे, सारखं असणार आहे. आपण लिहिलं 40 अंश. आता ही जी माहिती आहे, आपल्याला दोन बाजू आणि एक कोन मिळालेला आहे दुसऱ्या त्रिकोणाचा, आणि ही जी सगळी मेजरमेंट्स आपण काढलेली आहेत ती पहिले आपण लिहून घेऊया. एक्स वाय बरोबर 7.5 सेंटीमीटर, वाय झेड बरोबर 9.5 सेंटीमीटर, आणि कोन एक्स वाय झेड बरोबर 40 अंश.
आता ही माहिती आपल्याला वापरायची आहे पुढचे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी. उरलेलं मी पुसून टाकतो आणि ही माहिती वापरून आपल्याला पुढची कन्स्ट्रक्शन करायची आहेत. चला तर आपण पहिल्यांदा काय करतो नेहमी, तर पहिल्यांदा आपण रफ डायग्राम करतो. तर आपण रफ डायग्राम काढून घेऊया. जिकडे कोन आहे तो नेहमी पायाच्या ठिकाणी घ्यायचा आपल्याला बिंदू. जिकडे कोन आहे तो नेहमी पायाच्या ठिकाणी घ्यायचा, लक्षात ठेवा. डायग्राम आपण काढूया रफली. ही आपण डायग्राम काढली. हा आहे त्रिकोण RST. आता कोन कुठे आहे, तर एसच्या ठिकाणी कोन आहे, म्हणून एस आपल्याला खालच्या बाजूला घ्यायचा आहे. तर एस पहिला लिहिला आपण, TR. हा त्रिकोण RST झाला. अशाच पद्धतीने आपला दुसरा त्रिकोण असणार आहे. दुसरा त्रिकोण काय आहे आपला, तर त्रिकोण XYZ. जसा हा RST ड्रॉ केला त्याच पद्धतीने आपल्याला XYZ सुद्धा ड्रॉ करायचा आहे. आपण सगळी मेजरमेंट्स लिहून घेतली RST ची. आता XYZ आपण काढूया. रफली डायग्राम आपण ड्रॉ करतोय. ही रफ डायग्राम ड्रॉ केल्यानंतर Y खालच्या बाजूला आहे म्हणून आपण पहिला Y लिहूया. वरच्या बाजूला X आणि उजव्या बाजूला Z. हा झाला त्रिकोण आपला XYZ. त्याची सगळी मेजरमेंट्स जी दिलेली आहेत ती आपण त्याच्यात लिहून घेऊया. तर 40 अंशाचा कोन आहे. XY बरोबर 7.5 आहे. YZ बरोबर 9.5 आहे. हे आपण लिहून घेतलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष आपल्या कन्स्ट्रक्शनला सुरुवात करणार आहोत. पट्टी घेऊया आपण. आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला पहिल्यांदा RST काढायचा आहे. तर 5.7 सेंटीमीटरचा बेस किंवा पाया आपण म्हणूया आपल्याला काढायचा आहे. बेस काढून झालेला आहे. त्याला नाव देऊया आपण ST. रफ डायग्राम कडे बघून आपण फेअर डायग्राम काढतोय. तर हा बिंदू आहे डावीकडचा S, हा बिंदू आहे T. आता आपल्याला बिंदू S च्या ठिकाणी 40 अंशाचा कोन काढायचा आहे. बिंदू S च्या ठिकाणी 40 अंशाचा कोन काढायचा आहे म्हणून आपण घेऊया कोनमापक, ठेवूया बिंदू S वर आणि 40 डिग्रीवर आपण मार्क करूया. 40 डिग्री. आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला तो बिंदू जोडायचा आहे. S आणि जो बिंदू 40 अंशाचा मिळालाय तो आपल्याला जोडायचा आहे. पट्टीच्या सहाय्याने मी सांगतो, मी पट्टी वापरत नाही, तुम्हाला पट्टी वापरायची आहे. पट्टीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला जोडायचा आहे. हा बिंदू जो आपण जोडलेला आहे. आता पुन्हा एकदा आकृतीकडे बघा. SR चं किती माप आहे बघा. SR किती आहे, 4.5 आहे बघा. SR किती आहे, 4.5. म्हणजे S पासून R पर्यंतचं अंतर 4.5 आहे. आपल्याला कंपास घेऊया आपण. त्याच्यामध्ये 4.5 असं मेजरमेंट घेऊया. 4.5 आणि S पासून जे आपण नवीन जे किरण काढलेलं आहे त्याच्यावर 4.5 अंतरावर आपल्याला कंस करायचं आहे. बघा मी कंपासमध्ये 4.5 इतकं अंतर घेतलेलं आहे. बिंदू S वर त्याचं टोक ठेवलेलं आहे आणि आपल्या किरणावर आपण एक कंस काढून घेणार आहोत. 4.5 म्हणजे आपल्याला बिंदू मिळाला R. आपलं काम जवळजवळ संपलेलं आहे. SR बरोबर 4.5 आपल्याला मिळालेला आहे. ST बरोबर 5.7. फक्त RT जोडायचा आहे. जोडला आपण RT. आणि ही जी आपली डायग्राम तयार झालेली आहे हा आहे त्रिकोण RST. हा आहे त्रिकोण RST. तर अगदी सहज आपण त्रिकोण
RST मिळवलेला आहे. सगळी मेजरमेंट्स मात्र लिहून घ्यायचे आहेत. 5.7 सेंटीमीटर ST लिहून घेतलेला आहे मी. आणि ही आपली फेअर डायग्राम तयार झालेली आहे. बघा आपण किती सहज डायग्राम काढू शकतो. आता आपण जाऊया XYZ कडे. अगदी तशीच्या तशी डायग्राम आपल्याला काढायची आहे. सेम ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. जसं आपण पहिल्या ठिकाणी केलं. पहिल्यांदा आपण बेस काढणार आहोत. बेस आहे आपला YZ. YZ आहे आपला 9.5 सेंटीमीटर. पहिला YZ आपल्याला काढून घ्यायचं 9.5 सेंटीमीटर. YZ नाव दिलेलं आहे मी. आता आपल्याला Y वर 40 अंशाचा कोन काढायचा आहे. Y वर 40 अंशाचा कोन काढायचा आहे. 40 अंश मार्क केलं. आता Y आणि तो बिंदू आपल्याला पट्टीच्या सहाय्याने जोडायचा आहे. Y आणि तो बिंदू पट्टीच्या सहाय्याने थोडेसे लांब रेषाखंड काढा किंवा किरण काढा. आता आपल्याला बघायचं आहे YX किती अंतर आहे. YX चं अंतर आहे 7.5. कंपास घ्यायचं त्याच्यामध्ये 7.5 इतकं अंतर घ्यायचं आहे. 7.5 इतकं अंतर घ्यायचं आहे. Y बिंदूवर त्याचं टोक ठेवलेलं आहे आपण कंपासचं. आणि जो रेषाखंड आपण काढलेला आहे त्याच्यावर कंस करून घ्यायचा आहे. खूप सोपं आहे. कंस करून घेतलेला आहे. 7.5 अंतरावर आपल्याला X हा बिंदू आपल्याला हवा असलेला बिंदू मिळालेला आहे. म्हणजे आपल्याला X बिंदू मिळालेला. आता फक्त X आणि Z आपल्याला जोडून घ्यायचा आहे. हा बिंदू X आणि Z पट्टीच्या सहाय्याने आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला XYZ हा त्रिकोण तयार झालेला आहे. अगदी सहज आपण कन्स्ट्रक्शन करतो. तुमच्या लक्षात येईल मला थोडी डिजिटल बोर्डमुळे थोडीशी लिमिटेशन्स येत आहेत. पण तुम्ही तर अगदी सहज करू शकता. तुमच्याकडे प्रत्यक्ष कंपास पेटी असते आणि तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी असतात तुमच्याकडे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी अगदी सोपी गोष्ट आहे. झालेला आहे. प्रश्न क्रमांक 4 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4 आहे त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE. AM बरोबर 6.3 सेंटीमीटर. कोण TAM बरोबर 50 अंश. AT बरोबर 5.6 सेंटीमीटर. AM छेद AH बरोबर 7/5. तर AMT आणि AHE हे दोन त्रिकोण काढा. आपल्याला दोन त्रिकोण काढायचे आहेत. सोल्युशन आपण लिहूया. प्रथम आपल्याला बघायचं आहे की कॉमन काय आहे. तर A कॉमन आहे. इकडे A आहे, इकडे सुद्धा A आहे. दोन्ही त्रिकोणांमध्ये A आहे. AMT आहे, AHE आहे. म्हणजे A आपल्याला इकडे बेसला घ्यायचा आहे. पायामध्ये A घ्यायचा आहे. लक्षात ठेवा जो कॉमन आहे त्याला बेसला घ्यायचा आहे आणि तिथूनच आपल्याला 30 ते 50 अंशाचा कोन जो काढायला लागतो 5 इक्वल बाजू किंवा 7 इक्वल बाजू करण्यासाठी त्याचा वापर करायचा. पहिल्यांदा आपण रफ डायग्राम काढूया. बेस घेतला मी आणि त्रिकोण काढून घेतला. आपला पहिला बिंदू कोणता होता जो बेसला काढत होता तो होता A. आणि अशा पद्धतीने आपण AMT हा काढून घेतलेला आहे. आता तुमच्या लक्षात येईल रेशिओकडे बघितल्यावर AM छेद AH बरोबर 7/5 म्हणजे AM हा AH पेक्षा मोठा आहे. AM हा AH पेक्षा मोठा आहे. नीट समजून घ्या. 7/5 म्हणजे AH हा लहान आहे. म्हणजेच दुसरा त्रिकोण हा लहान आहे. म्हणजे तो कुठे येईल आतल्या बाजूला येईल. म्हणजे समांतर रेषा आपल्याला आता आतल्या बाजूला काढायची आहे. आधी आपल्याला बाहेरच्या बाजूला काढायची होती. आता आपल्याला समांतर रेषा
आतल्या बाजूला काढायची आहे. इतकं समजलं की काम सोपं होतं बघा. आपण आतल्या बाजूला समांतर रेषा काढून घेतलेली आहे. आता हे जे दोन बिंदू आपल्याला मिळालेले आहेत ते आहेत बिंदू H आणि बिंदू E. ही आपली रफ डायग्राम तयार झालेली आहे. ही आपली रफ डायग्राम आहे आणि आता ही रफ डायग्राम वापरून आपल्याला पूर्ण कन्स्ट्रक्शन तयार करायचं आहे. पट्टी घेऊया. पहिल्यांदा आपण काढणार आहोत AM, पण आपल्याला एमचं मेजरमेंट माहिती नाही त्याच्यामुळे आपण त्याच्यावर घेणार आहोत AH. पट्टीवर आपण घेऊया AH आणि त्याला एक्सटेंड करूया, पुढे असं म्हणू की वाढवूया. AM आपल्याला माहिती आहे 6.3 सेंटीमीटर. 6.3 सेंटीमीटरचा आपण रेषाखंड काढलेला आहे. AM बरोबर 6.3 सेंटीमीटर हे आपण ड्रॉ केलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, कंपास घेणार आहोत, कोनमापक घेणार आहोत आणि कोनमापकाच्या सहाय्याने आपल्याला 50 अंशाचा जो कोन दिलेला आहे तो काढायचा आहे. बिंदू A च्या ठिकाणी 50 अंश. तर मी मार्क करतो इकडे. आता आपण ते दोन बिंदू जोडून घेऊया. A आणि नवीन मिळालेला बिंदू पट्टीच्या सहाय्याने यांना जोडून घ्यायचा आहे. हे बिंदू आपण जोडतो आहोत. थोडंसं एक्सटेंड करायचं, थोडंसं मोठं घ्यायचं, म्हणजे आपलं काम थोडंसं सोपं होतं. आता आपण कंपासच्या सहाय्याने आपल्याला माहित आहे की टी किती आहे. तर टी किती अंतरावर आहे, AT बरोबर 5.6. 5.6 इतकं अंतर घेऊन आपल्याला वरच्या बाजूला मार्किंग करायचं आहे. AT बरोबर 5.6 आपल्याला दिलेला आहे. हे मार्क आपण केलेला आहे. आता तो बिंदू आपण जेव्हा M ला जोडू तेव्हा आपला त्रिकोण तयार होईल AMT. बघा किती सोपं आहे. अगदी सहज आपण AMT अगदी सहज काढू शकतो. AMT खूप सोपं आहे ना. तर अशा पद्धतीने आपण AMT हा त्रिकोण काढलेला आहे. आता मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे बिंदू A जो कॉमन बिंदू आहे तिथून आपल्याला 30 ते 50 अंशाचा साधारण कोन काढायचा आहे आणि बघायचं आहे की रेशिओ काय. तर AH बरोबर 7/5 आहे. मोठा अंक 7 आहे. मोठ्या अंका इतके त्याचे भाग करायचे कंपासच्या सहाय्याने. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, कंपासच्या सहाय्याने आपल्याला करायचं आहे. 7 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. 7 इक्वल पार्ट्स करायचे आहेत आपल्याला. कंपासच्या सहाय्याने करायचे आहेत. मी स्केलच्या सहाय्याने करतो आहे. माझं कंपास 2 सेंटीमीटर पेक्षा छोटं होत नाही. ही थोडीशी अडचण आहे माझी. तर आपण 7 इक्वल पार्ट्स करणार आहोत. जो कोन आपण काढला आहे त्याचा जो रेषाखंड आहे त्याचे. आता 7 इक्वल पार्ट केल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आधी सुद्धा मी तुम्हाला सांगून झाले तरी पुन्हा सांगतोय मी की 7 इक्वल पार्ट्स केल्यानंतर त्यांना आता आपण A1, A2, A3, A4, A4, A5, A6 आणि A7 अशा पद्धतीने नावं देऊ त्यांना. 7 इक्वल पार्ट्स केल्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की M ची किंमत किती आहे. तर 7 आहे. म्हणजे M ला आपण 7वा भाग जोडणार आहोत. रेशिओकडे बघायचं आणि फेअर डायग्राम काढायची. AM किती आहे, 7 आहे. AM 7 आहे म्हणजे 7वा भाग आपण जोडणार आहोत M ला आणि 5वा भाग जोडणार आहोत. तो मिळणार आहे आपल्याला H. तर पहिल्यांदा आपण 7वा भाग म्हणजे A7
आणि एम हे दोन बिंदू जोडून घेणार आहोत. A7 आणि एम हा आपण जोडलेला आहे. आता ह्याला समांतर अशी 5व्या भागापासून आपण ही रेषा काढणार आहोत. समांतर रेषा काढलेली आहे. हा बिंदू आपल्याला मिळाला आहे हा IH. तसेच H पासून समांतर रेषा आपण जी काढू वरच्या बाजूला TM ला जी H पासून समांतर रेषा आपण काढणार आहोत इथून, ही समांतर रेषा ही हा बिंदू आपल्याला मिळणार आहे E. दिस इज पॉइंट E, दिस इज पॉइंट T. आणि अशा पद्धतीने आपलं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, लिमिटेशन्स आहेत थोडीशी. मला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा आणि पाहत राहा स्मार्ट एज्युकेशन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. घरी